कवितेचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. तर मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या कार्यक्रमात आपण एक विषय घेतो, त्यात थोडेसे प्रेक्षक टाकतो आणि मग एक मान्यवर तज्ञ त्यावर लिंबासारखा पिळतो आणि मग आपला गरमागरम टॉक शो तयार. एक्सक्यूज मी, तुम्ही काय बोलताय? मान्यवर आहे ना, तुम्ही कसं बोलताय असं? नीट बोला ना प्लीज. नाही सर, मी तेच म्हटलं ना, मान्यवर तज्ञ लिंबासारखा पिळतो म्हणून. अहो पण असं नका बोलू ना, मी मान्यवर आहे की नाही. हो सर. तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या नादात तुम्ही मला लिंबासारखं पिळताय, असं नका करू. अय्या, हा. सॉरी इतकी सॉरी. वर्ष अभ्यास केलाय मी, हो. तज्ञ म्हणून आलोय, तर थोडा असं डिसरिस्पेक्ट केल्यासारखं वाटतं, बाकी काही नाही. नाही, तेच बोलून लोकांना कंटाळा येऊ शकतो ना, म्हणून मी असं काहीतरी क्रिएटिव्ह करत असते. बरोबर. तर मंडळी, लगेचच आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. तर आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे आला हिवाळा पथ्यपाळा. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्याकडे जे उपस्थित आहेत त्यांची मी ओळख करून देते. आपले तज्ञ आहेत पृथ्वीकराव कुडकुडे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायची गरज नाहीये, कारण प्रत्येक वेळी आपण त्यांचं स्वागत माझ्या छानशा कवितेने करतो. तर मंडळी, आजची जी कविता आहे त्या कवितेचं नाव आहे आली थंडी. ऐका हा. हिवाळा. आली थंडी, आली थंडी, आली थंडी, आली थंडी, चला खाऊ बोईल अंडी. आली थंडी, आली थंडी, आली थंडी, घाला स्वेटर नको बंडी. आली थंडी, आली थंडी, आली थंडी, आली थंडी, थंडीत नसते ताई अंडी. आली थंडी, आली थंडी, थंडी किती वाजते भेंडी. जबरदस्त. अंगावर रू आली माहिती आहे. उडी भरून रोमांसाला अंगावर म्हणजे रोमांस वगैरे आला इतकी, म्हणजे ही कविता तुम्हाला आवडलेली आहे? ही कविता आहे का मुळात? हा, ही कविता आहे? हो, म्हणजे काय सर, काल रात्रभर जागून थंडीत कुडकुडत केली आहे सर मी कविता. मग नका न करू तुम्ही असं. काय होतंय, रात्रभर थंडीत कुडकुडताय तुम्ही आणि अंथरूण ओलं करते कविता. असं नका करू. मी तुम्हाला एक प्रेमळ एक सल्ला देईन. काय करा, यापुढे तुम्हाला कविता सुचली की पटकन मफलर घ्या आणि गळा आवळून मारून टाका तिला. अशा कवितांची प्रसूतीच नको इथे भारतात, हो की नाही? तर गमतीचा भाग, आता आपण मूळ विषयाकडे वळूया. लक्षात घ्या, आजची चर्चा फार फार महत्वाची चर्चा. आपण साधारणतः आपण याच्याकडे दुर्लक्षच करतो, पण हिवाळ्यात बोला. येस सर, यांना प्रश्न पडला, दादा विचारा दादा. सर, जो आजचा विषय आहे ना, त्याच्यावर मला एक थोडासा प्रश्न पडलाय. हा विचारा दादा. आला हिमांशू पत्ते खेळला. काय काय आजचा जो आपला विषय आहे ना, आला हिमांशू पत्ते खेळला, तर मला सांगा, हिमांशू जर आलाच नाही तर मग पत्ते कोणाबरोबर खेळायचे? दादा थोडी गल्लत झालेली आहे तुमची. आपला विषय हिमांशू सोबत पथ्य खेळले नाही. काय नाही, आपला विषय आहे आला हिवाळा पथ्य पाळा. हो असंच आहे, तसं लिहिलंय की नाही का? दादा तुम्ही बसा. काय त्यांनी वाचलं, आला हिमांशू पथ्य, असं नाही. बरं, हे असं का करतात? यांना चष्मा आहे का? नाही, त्यांना चरबी आहे. माणूस आहे आणि मुलात ना हा मला विषय पटलेलाच नाहीये. अरे विषय कसा असला पाहिजे? आला हिवाळा झोपायला चला. असा जर विषय असेल ना तर लय मजा येईल का ना चर्चा करायला. नाही असं. आणि हिवाळ्यात कसा आहे, झोपायला जाम मजा येते माहिती आहे. नाही, बरोबर आहे, असं होऊ शकतं. पण तुमच्या लक्षात येतंय का, आपली चर्चा वेगळी आहे, आपण नॅशनल टेलिव्हिजनवर आहोत, आपला विषय वेगळा आहे. आणि जर तुम्हाला झोप इतकी प्रिय आहे तर तुम्ही चर्चेला यायलाच नको होतं ना. तुम्ही घरी बारे बापरे, तुम्ही घरी झोपायला हवं होतं. असं करू नका. तर काय नाही, म्हणजे घरी कसं झोपणार? का नाही झोपणार घरी? काय छोट्या केसांची मफलर विणणारी एक तरुणी आहे ना, तिने माझी झोपच उडवली. गप्प बसाओ. लगेच आता इथे सुरू नका सगळ्यांचं, पण गप्प बसा ना. नॅशनल टेलिव्हिजन वरती
लाजते एका प्रेक्षकाच्या फ्लर्टिंगवर असं प्लीज महत्वाची चर्चा आहे लक्षात घ्या मी हे असं होऊ शकतं ना की काय हो असं होतं बऱ्याचदा की आपण हिवाळ्याकडे दुर्लक्ष करतो कारण अनेक पथ्य पाळायची राहून जातात तर आपला जो आजचा विषय आहे त्याच्यावरच आज आपण खूप सखोल चर्चा करणार आहोत हिवाळ्यात पथ्य पाळायची म्हणजे नेमकं काय करायचं तर आपण एक काम करू आपण ना आधी सगळे थोडे फ्रेंडली होऊया मला तुम्ही सांगा तुम्ही हिवाळ्यात काय काय करता सर ओ बोला मी बोला हिवाळ्यात उन्हाळ्याला मिस करतो बरं मग उन्हाळ्यात तुम्ही काय करता हिवाळ्याला मिस करतो आणि मग पावसाळ्यात मी वायपर बदलतो म्हणजे मी नाईट ड्रायव्हर आहे ना काय उत्तर मला कळत नाहीये तुम्ही हिवाळ्यात उन्हाळ्याला मिस करताय उन्हाळ्यात तुम्ही हिवाळ्याला असं नका करू मुळात ज्या ऋतूत तुम्ही आहात तो ऋतू एन्जॉय करायला शिका हिवाळा आपण एन्जॉय करायला हवा हो नाहीतर काय मी लय एन्जॉय करतोय गुड बघा हे असं असायला हवं बघ काय करता तुम्ही हिवाळ्यात थंडी म्हणली की चकाळतोच मी हो वा वा मला लय आवडते थंडी नाही असतं असतं प्रत्येकाचे काही आवडीचे ऋतू असतात बरोबर आहे बरोबर काय काय बरं करता तुम्ही हिवाळ्यात काय करता पहिलं तर संध्याकाळचा रंप येतो बरं बरं हिवाळ्याचं सोडा बरं एनिवे हे उन्हाळ्यात तुम्ही काय करता बियर पितो थंडा थंडा आणि पावसाळ्यात तुम्ही काय करता विस्की पितो बेवडा आहेस तू पण काय होतंय तुमच्या लक्षात येत नाही पण तुम्ही अट्टल बेवडे आहात तुम्ही तद्दन पिंटक आहात फक्त दारू पिता म्हणजे आला ऋतू की घशाखाली उतरू उतरू एवढंच आहे तुमचं बाकी काही नाहीये मस्त बोलला आता उतरू, उतरू. टोचतं ते तर लक्षात घ्या तुम्ही असं नाही आपले आपले ऋतू साजरे करण्याचे एन्जॉय करण्याच्या काही पद्धती असतात लक्षात घ्या आता दारू पिणं हे हानिकारक आहे लक्षात घ्या अपायकारक आहे आपण काय करायला हवं तर आपण आपला आपला हिवाळा वेगळ्या पद्धतीने साजरा करू शकतो एन्जॉय करू शकतो अशी बोचरी हवा असते गुलाबी थंड हवा असते हो की नाही मग आपण कॉफी पिऊ शकतो छान खिडकीत बसून मस्त छान सिनरी दिसते आणि आपण असं हा 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 आस्वाद घेत कॉफी पितोय पावसाळा असेल तर आपण असे रुचकर भजी वाफाळलेला चहा मक्याचं कणीस खाऊ शकतो उन्हाळा असेल तर आईस्क्रीम आहे लस्सी आहे हे गोळा आहे नाही का नाही नाही का म्हणजे हो की नाही नाही सोडा विषय सोडा हा विषय सोडा आपण दुसऱ्या विषयावरती येऊया. माझं म्हणणं काय तर आपण जो ऋतू सुरू आहे तो एन्जॉय करायला शिकलं पाहिजे हो की नाही मी जाम हिवाळा एन्जॉय करतो ओहो, जाम जाम ओके काय करता तुम्ही मी तोंडात वाफा काढतो म्हणजे 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 हिवाळ्यात ना जाम मजा येते मी अशी बोटं करतो जाम मी तुम्हाला सांगतो नुसता 5 ते 6 तास आहे ना मी दिवसात ना नुसत्या वाफा काढतो पैसा पण खर्च होत नाही शरीराला पण त्रास होत नाही फक्त तुम्ही ऍक्टिंग करता हा ऍक्टिंग करतो तुम्हाला माहितीये का याला काय म्हणतात रिकाम टेकडेपणा विषय वेगळा आहे मी वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतोय लक्षात घ्या हिवाळ्यात वेगळ्या पद्धतीची पथ्य पाळायची असतात की नाही आता हिवाळ्यात एक गोष्ट आपल्याकडून राहून जाते लक्षात घ्या उन्हाळ्यात आपलं शरीर आपल्याला सांगतं की आपण पाणी प्यायला हवं कारण आपण चालत असतो घाम येत असतो बॉडी डिहायड्रेट होते पण हिवाळ्यात तसं होत नाही हिवाळ्यात आपलं शरीर आपल्याला सांगत नाही आणि ते सांगत जरी असेल तरी आपल्या लक्षात येत नाही की आपण पाणी प्यायला हवं त्यामुळे हिवाळ्यात सुद्धा बॉडी डिहायड्रेट होण्याची शक्यता असते ती हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावं समजा हिवाळ्यामध्ये आपण पाणी प्यालो आणि खूप थंडी पडली आणि पोटात जर का बर्फ जाईला तर मग तो कुठून बाहेर पडेल वा, वा, पाहिलं का प्रेक्षक हो? काय मार्मिक प्रश्न पडलाय त्यांना पोटात बर्फ झाला तर तो कुठून बाहेर पडला पाहिजे काय सांगाल सर एकदा स्वतःच्या मेंदूला विचारा आणि सांगा काय सांगाल नाहीये उत्तर याचं उत्तरच नाहीये मुळात पोटातनं बर्फाचे खडे का पडतील हा काय प्रश्न आहे सर माझा प्रश्न आहे ना सर दुसऱ्यांदा असं करताय बरं एक मिनिट सर मला जेन्युइनली सांगा सर तुम्ही कुठे बरं राहता डुंबिवली 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 कुल्ल्यांच्या जवळ आहे बघा डुंबिवली जिभेवर जे काना मात्रेचे बर्फ साचले ते आधी बाजूला करा ना मग तुम्ही पोटातल्या बर्फाचे विचार डोंबिवलीत राहतात हे हो. आणि बर्फाची काळजी घेतात मला सांगा ना डोंबिवलीत स्वेटर घातलेला शेवटचा माणूस कधी पाहिला होता तुम्ही त्याच्याने काही झालं मी पेपर मध्ये वाचलं की यावर्षी मनालीमध्ये जाम बर्फ पडणार आहे हा मग काय माझ्या बिल्डिंगचं नाव मनाली आहे तिकडे बर्फ पडलं तर मग माझे वांदे होतील म्हणून मला टेन्शन आले सर एक काम करा हात असा ठेवा
जोरात टाळ्या वाजवा. नाही नाही कॉमनच लागेल म्हण. मग तो जो कॉमन सेन्स आहे ना, जो लागताना लक्षात येतो, तो बोलताना पण लक्षात येऊ द्या. काय झालं? पोटात कसा बर्फ होईल, आणि जर झालाच ना तुमच्या पोटात बर्फ, तर पटकन शेकोटीत उडी मारा. बर्फ बरोबर जागेत वितळेल. सर सर असं बोलू नका, सेन्सर बोलू नका सर. नाही, 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 ते मी नाही काय- चालत. ओ, स्वर याचा एक वेगळा आहे. बोल. बोला बोला विचारा Sorry, बोला. बिनधास्त. मला शेकोटी पेटवायला आवडते, हा, हा. पण माझी शेकोटी पेटतच नाही. माची सारखी विसते. मी काय करू बरे? तू मरून जा बरे. एवढा स्लो बोलतोस, काम किती स्लो करत असशील मला सांग. सर ती शेकोटी काय तुझ्याकडनं बिडी नाही पेटणार मित्रा. आणि अगदीच घाई असेल शेकोटी पेटवायची तर माचीस पेटल्या पेटल्या अरे देवा असं कर, म्हणजे बरोबर पेटशील. सर सर मारेन मी. सर असं नका बोलू, ते बरोबर नाही वाटत ना. सुचतंय मला ते जरा शांत. नॅशनल टेलिव्हिजन आहे, नका मला माफ करा रसिक हो. लक्षात घ्या, अत्यंत महत्वाची चर्चा आहे. हो विषय फार महत्वाचा आहे. हा विषय लक्षात घ्या. आला हिवाळा पथ्य पाळा. तर आपल्याला काही पथ्य पाळावी लागणार आहेत की नाही. आता जसं आपण पाण्याबद्दल बोललो तसं खाण्याबद्दल सुद्धा बोलायला हवं. हिवाळ्यात आहार महत्वाचा, आपण काय खातो हे फार महत्वाचं, कारण भूक लागते हो की नाही. तेवढं आहे. मग हो, गुड गुड गुड. लक्षात घ्या, हिवाळा आहे, आपल्याला ऊब हवी. नको तोंड असं करूच, मला बोलू दे मित्रा. तुझ्याकडे बघून माझं असं होतंय ना. ऊब हवी असते की नाही आपल्याला, तर आपण काय करायचं, आपण चालायचं, धावायचं, शरीरात त्याच्याने ऊब निर्माण होते. गरम गरम जेवायचं, अगदीच काही नाही तर सूप घ्या. पण तो चावला तर कोण? सूप. सूप? हा आमच्या घरात फन्ना करून एक सूप आला होता. सूप पकडायला आम्ही माणसं पण बोलवली होती. तो सुप्रमित्र आहे ना, त्याला बोलवलं होतं. तो काठीने बरणी घेऊन आला होता. असं बारीक बारीक करून त्यांनी आत भरल्याने घेऊन गेला. बोल. तुम्हाला नेलं पाहिजे काठीने त्या बरणीत भरून लांब कुठेतरी. सुप्रमित्र काय असतं? सर्पमित्र असतं की नाही. आणि सूप नसतं, साप असतं. अच्छा तो फन्ना करतो त्याला साप बोलतात. हा. होय. हो, हो. मग तो नुंगूबा, कोबरा, मुनियार, धुम्मन ते काय असतं? धुमन नाही हो, धामन. काय? धामन. धा. एक मिनिट, हे काय केलं? ये बोललो ना धामन, मी बोललो धा. हा, मस्त. चल घरी जा, चल. सर, बरं नाही दिसत सर. माणूस मध्ये मध्ये पण नाही, चिडचिड होते ना मला. असं पण नको नको. त्यांना तुमच्या लक्षातच येत नाही. भलतीकडे चाललेली आहे चर्चा. अत्यंत महत्व. विषय काय आहे कळलाय का? येस दादा. विचारा हा विचारा आता लगेच. जो आपला विषय त्याच्यावर मला थोडस एक प्रश्न करायचा आहे. हा. हिवताप ताला गप्प मासे पाला. त्याचं काय? हे काय? हिवताप ताला गप्प मासे पाला. पण मला सांगा हे गप्प मासे कुठे मिळतात? कारण गप्प मासे नसतात ना, अशी सुलसुल तर ते असे सुलसुल करणारे मासे कुठून आणायचे? जा घर ना. सर सर बाई नाही, बावळट आहेत हे. सर. या तुम्ही बस. हे मुद्दाम करतायत. तुम्ही महत्वाचे आहेत, बसा तू. सर हे- असं नका हे करू. काय लिहिलेलं आहे? सर बसा. मी बसतो, पण मला सांगा हे काय? हे हिवताप टाळा गप्प मासे पाळा असं लिहिलंय हे? Actually, आला हिवाळा पथ्य पाळा असं लिहिलंय ना? actually. मला नका विचारू. तसंच लिहिलेलं आहे ते फायनल. खाली बसा. सर तुम्ही खूपच हे चिडताय हं. असं नका, आमच्या प्रेक्षकांना अरे बघेल कारण असं ते वाटेल ते बोलतायत. विषय एक मिनिट, कोणाकडे जेन्युइन प्रश्न असेल तर प्लीज विचारा, नाही तर मी निघतो. नाही असं नका करू. म्हणा ए काय ए शुकशुक म्हणजे गाढविणीचं दूध विकायला आलोय मी. शुकशुक म्हणजे काय? बोलावलं आपलं असं केलं. मग म्हणजे काय? हा, माझ सवय आहे तशी. तुझ्या एरियातला बबले आहे मी. चल असं आहे मी. मग सॉरी सॉरी. मग विचारा सर. माझा प्रश्न आहे. विचारा. म्हणजे थंडीचाच प्रश्न असतो माझा. हा Very विचारा. good, गुड. very good. थंडी काय मी साताऱ्याचा आहे ना. हा, good. आमच्याकडे म्हणजे थंडी पडत नाही, गुस्तीच डायरेक्ट. लय डेंजर थंडी असते. बर. मग थंडी असल्यावर मी काय करतोय, बायकोच्या जवळच झोपतोय. जगात सगळेच बायकोच्या जवळच झोपतात. एक बायको बाबा बेडरूम मध्ये, मी आज बाथरूम मध्ये. असं मजा नाही येत कोणाला. अशी नाही येत. तसं नाही, मुद्दा काय आहे, बायकोच्या जवळ झोपतोय मी. हा. पण झोपल्यावर आहे की नाही, बायको माझी चादर ओढून घेते हो. मग मी कुडकुडतोय मग. मग मग काय केलं पाहिजे? बावळट आहात. हे काय प्रश्न आहेत? एवढाच प्रॉब्लेम आहे चादरीचा, तर चादर अंगाला शिवून घ्या की. मूर्खासारखं काही विचारताय. चादर खेचते मग झोपमोड होते. हे प्रश्नच नाही आहेत विचारण्यासारखे तज्ञांना.
कोणाला जेन्युइनली काही प्रश्न असतील तर विचारा. मुळात तुम्ही ना आपला विषय समजून घ्या. शीतकाळातली घ्यावयाची काळजी असा आपला एक जो विषय आहे ना तो समजून घ्या. कळतोय? एक गोष्ट लक्षात घ्या, पाणी खूप प्या तुम्ही, नाही तर मरा नका पिऊ, चला खड्ड्यात जा. किंवा मग तुम्ही छान गरम गरम जेव्हा सूप बीप प्या. अगदीच अजून एक प्रॉब्लेम होतो हिवाळ्यात, तो म्हणजे स्किन ड्राय होते, फाटते. हा फार जेन्युइन प्रॉब्लेम आहे, बऱ्याच जणांना होतो. हो हो होतो, होतो, हा, होतो. तर अशा वेळी काय करायचं आपण, एखादं लोशन किंवा तेल लावायचं. लक्षात घ्या. पण सर हा. रोशन तेल लावायला देईल मला? मारून टाकीन मी तुम्हाला. आता एक जरी प्रश्न विचारलात, मारून टाकीन मी तुम्हाला. पण हे बोलले खाली बस. सर चिडू सर खूप नाही, चिडू नाही असं चिडत. मी नका नाही, मला आज चिडच नाही आली असं समजा. मी नाही चिडत. करू. नका चिडू. जर कोणाला जेन्युइन प्रश्न असतील तर विचारा, नाहीतर खड्ड्यात जा. दादा सॉरी, तुम्ही बराच वेळ काही विचारला नाही. तुम्हाला काही एखादा जेन्युइन प्रश्न असेल तर विचार. विचारा विचारा विचार. पाळा पत्ते पत्ते पाळा. वड्याचं तेल वांग्यावर निघेल. प्रश्न असेल तर विचारा. सर प्रश्न आहे माझा, जेन्युइन प्रश्न आहे सर. विचारा. विचारा. माझ्याकडे कुत्रा आहे. हम्म, हम्म. हिवाळ्यात त्याचं नाव पथ्य ठेवलं आणि पाळला तर चालेल का? मी तुला सगळ्यांसमोर तुडवला तर चालेल का? सर मारून टाकेन मी एकेकाला. खरं खूपच आहे. त्रास व्हायला लागलाय रे. नाही तर तुम्ही खूपच चिडता सर. तुम्ही शीघ्र गोबी मी आदेश नाही चिडत आहे, गप्पा. मी नाही चिडत आहे. मला नाहीच येत आहे आज चिड. इतके सुंदर प्रेक्षक आणलेत. जगातले जे शेवटचे 6 बेस्ट ढ आहेत ते इथे आहेत. बरोबर बोललात एकदम. बावळट आहात तुम्ही. सर एक गोष्ट लक्षात ठेवा, खूप हिवाळा वाढलेला आहे. गोठून मेलात तरी मला फरक पडणार नाही, पण माझं कर्तव्य आहे. मी चर्चेला आलोय तर मला तुम्हाला सांगावं लागणार आहे. लक्षात घ्या, जर तुमची स्किन फाटत असेल, ड्राय होत असेल, तर जसं मी मगाशी या माणसामुळे माझी लिंक तुटली होती, परत सांगतो. लोशनचं नका, ते लोशन तेल बिल खड्ड्यात. एक वेगळी आयडिया देतो. काय करू शकतो आपण, तर आपण पेट्रोलियम जेली वापरू शकतो. ओके? होय, हा. पेट्रोलियम जेलीच्या ऐवजी डिझेलियम जेली लावली तर चालते का? महाग झालंय पेट्रोल लय अहो. नाही नाही डिझेलियम नको, सीएनजी गॅसिलियम आहे ना, ते लय स्वस्त पडतं का. स्वस्त पडलं. हा, स्वस्त पडतं. त्याच्यापेक्षा इलेक्ट्रियम अधिक स्वस्त पडेल. कशाला उगाच, त्यापेक्षा शेअर रिक्षा लिहा ना. 15 रुपयात काम होतं. अच्छा, तुम्ही 15 रुपयामध्ये येता? हो. ओ, मी तर रोज 18 रुपये देतो त्या बसाड्याला. कशाला मला सांगायचं. तुम्ही माझ्याकडे या, माझ्याकडनं 15 रुपयेच होतात. तुम्ही किती वाजता निघता सकाळी? 9 वाजता सकाळी. मग मी येतो ना सकाळी रोज. चालेल ना, या या. होय, मला पण घेऊन जावा जाताना. माझा पण टेम्पो आहे. मग तुम्हाला मी सांगू का, इकडे माझ्यासोबत या. खाली ना एक जागा आहे, तिकडनं रिक्षा पकडली ना 15 रुपयात काम होतं. तुम्ही या. 15 रुपयाचा वाईट नाही आहे. नाही, 20 रुपये हे, हे, वीस हे, रुपये हे घे. बघा, 20 खाली रुपये, 20 रुपये खाली घेतो. गेलं ना की डाव्या हाताला वळायचंय. डाव्या हाताला रुपये तिकडे घेतला. स्टँड आहे आणि तिकडनं कसं काय रिक्षा हो, लावायला रिक्षा लागायचं. रुपये घेतलंय मनमानी चालली यांची. पेट्रोलियम जेली म्हणजे एक्सक्यूज मी सर, येस आजचा जो विषय त्याच्याबद्दल मला थोडा प्रश्न पडलाय तो विचारायचा. येस. आला गोला हातपाय चोला, त्याच्याबद्दल मला बोलायचं. आला गोला हातपाय चोला. ये तुझे हात पाय चोळतो ये तुझे हात पाय चोळतो.